श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रामध्ये आपल्याला खूप खूप सेवा करायच्या आहे। तर या सेवा कोणत्या करायच्या आहे याचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे। त्याचमध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा याची पण माहिती दिलेली आहे। हा पाठ कोणी करायचा, कसा करायचा, त्याचं वाचन कसं करायचं, कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे याची माहिती मी दिलेली आहे। आणि नवरात्रामध्ये कलर कोणते घालणार सुरुवातीच्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत तेही माहिती मी दिलेलीच आहे तुम्हाला। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंट होते की कुंकुमार्चन कसं करायचं आणि बऱ्याच जणांना याची माहिती हवी आहे। तर बघा, कुंकुमार्चन करणं ही खूप खूप मोठी सेवा आहे। ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे आणि घरातल्या कुलस्त्रीने ती करावी आणि कुलस्त्री बरोबरच इतरांनीही ती केली तरीही चालते। पण आपण कुलस्त्री आहोत, आपल्या हातून घडलं तर अतिशय शुभ मानलं जातं। पण जर आपल्या मिस्टरांना करायचं असेल तरी त्यांनी ही सेवा केली तरीही चालते। आता त्याचबरोबर विधवा स्त्रियांचा जर प्रश्न असेल की आम्ही कुंकुमार्चन करू शकतो का, तर हो, तुम्ही करू शकता। याच्यामध्ये कोणताही मनामध्ये डाऊट न आणता देवीची, आपल्या कुळदेवीची सेवा तुम्ही करू शकता। त्याचबरोबर बघा, ही सेवा करताना पूर्ण 9 दिवस आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे। मग आता ही कुंकुमार्चनची सेवा करताना जे श्रीयंत्र असतं ते श्रीयंत्र तुम्हाला काय करायचंय, एका कापडावर किंवा डिश मध्ये घ्या, कारण आपण त्याच्यावर कुंकुमार्चन करणार आहोत। तर ते कुंकू खाली सांडू द्यायचं नाहीये आपल्याला आणि ते कुंकुमार्चन केल्यानंतर आपल्या कपाळी लावण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे। आपल्या घरातल्या सर्वांनी लावलं तरीही चालणार आहे। फक्त हे कुंकू जे बाहेरून येतं, आपण हळदी कुंकू लावतो, त्यामध्ये हे कुंकू वापरायचं नाहीये। कुंकुमार्चन केलेलं कुंकू पुन्हा तुम्ही देवांना लावण्यासाठी वापरू नका। हे कुंकुमार्चन केलेलं असतं, याच्यामध्ये मंत्र तंत्र सिद्ध झालेले असतात, म्हणून हे आपण आपल्या कपाळी लावायचं आहे आणि नेहमी आपण आपल्या घरच्यांसाठीच वापरायचं आहे, बाहेरच्यांसाठी वापरू नका। कारण की हे आपल्या कुलदेवीची सेवा असते, आपल्या कुळासाठी असतं। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। आता बघा, कुंकुमार्चन करताना श्रीयंत्र स्थापित करायचं का, त्याला हलवायचं नाहीये का, 9 दिवस कसं करायचं, खूप छोटे छोटे प्रश्न पण अगदी म्हणजे डोक्यामध्ये विचार आणतात। तर काही काळजी करू नका, तुम्हाला काय करायचंय जसं मी सांगितलं आणि पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, तेही तुम्हाला बघायचंय। एका डिशमध्ये किंवा एखाद्या पाटावर असं तुम्हाला डिश घ्यायची आहे, छोटंसं कोणतंही डिश, काहीही भांडं तुम्ही घेऊ शकता, पसरट असं, त्यावर श्रीयंत्र ठेवायचं आणि मग कुंकुमार्चन करायचं। आणि हे 9 दिवस कुंकुमार्चन केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हे एखाद्या डब्बीमध्ये भरा, अशा ठिकाणी ठेवा की जे रोज तुम्हाला लावता येईल। मग हे कुंकू खूप साचत जाईल। तर तुम्हाला काय करायचंय, समजा आज आपण कुंकुमार्चन केलं, ते तुम्ही काढून घेतलं आणि असं खूप जास्त साचत जातं। तर बघा, कुंकुमार्चन करताना 2 बोटांमध्ये थोडं थोडं कुंकू घ्या, खूप जास्ती घेऊ नका। नवीन समजत नाही, पण हळूहळू बरोबर समजतं। अगदी हळूहळू सोडायचं आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं आहे। तर खूप जास्त आपल्याकडे साचत नाही, बरोबर आपण थोडं थोडं लावण्यामध्ये आपण संपवत असतो। आता कुंकुमार्चन कशासाठी करतात, तर बघा, आपल्या घरामध्ये जे काही अडचणी आहे, जे काही दोष असतात किंवा आपल्या कुळामध्ये एखाद्या गोष्टीची अडचण सतत आपल्याला भासवत राहते, तर या सगळ्या गोष्टींचं म्हणजे म्हणतो ना आपण, विवाह होत नसतील किंवा घरामध्ये काही अडचणी असतील, आजारपण असेल, पैसा येत नसेल, तर या सगळ्या गोष्टींचं निवारण होत असतं। आणि नवरात्र म्हणजे आपल्या कुळदेवीची सेवा करण्यासाठी खूप खूप महत्त्वाचे दिवस असतात। इतरही वेळेस आपण मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा या म्हणजे अशा अनेक दिवशी आपण काय करतो, कुंकुमार्चन करत असतो, परंतु नवरात्रामध्ये ही खूप मोठी सेवा आपल्या हातून घडून येत असते, म्हणून नवरात्रामध्ये आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची असते। आता श्रीयंत्र नसेल तर काय करायचं असा प्रश्न जर असेल ना, तर आपली जी कुळदेवी आहे तिचा टाक असतो, त्या टाकावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, काहीही हरकत नाही। कुंकुमार्चन झाल्यानंतर तो टाक पुन्हा त्याच्या जागेवर ठेवला तरीही चालतो, तसाच ठेवू नका। आणि जर टाकही बनवलेला नसतो, काही वेळेस श्रीयंत्र नसतं, टाक नसतो, मग अशा वेळेस काय करायचं, जरी साधा सिंपल छोटासा किंवा एखादा मोठा फोटो असेल तर त्याच्यावरही तुम्ही कुंकुमार्चन केलं
तरीही चालतं। ते कुंकू हळूच तुम्ही काढून जसं सांगितलं तसं त्या डबीमध्ये तुम्ही ठेवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे। काही ना काही कुळदेवीचं आपल्याकडे असतंच, तर त्या पद्धतीने त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। आता कुंकुमार्चन करताना नुसतंच कुंकुमार्चन करायचं का, तर नाही, करताना काय म्हणायचं तर बघा, श्री सुक्त आपल्या जसं नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेलं आहे श्री सुक्त, तर ते श्री सुक्त 16 वेळा आपल्याला म्हणायचं आहे। श्री सुक्तानंतर फलश्रुती दिलेली आहे ती सुद्धा म्हणायची आहे आणि श्री सुक्त 16 वेळाच म्हणायचं आहे, तेवढीच ती फलश्रुती सुद्धा 16 वेळेस म्हणायची। श्री सुक्त एकदा झालं की फलश्रुती येते, ती सुद्धा वाचायची। पुन्हा श्री सुक्त झालं की फलश्रुती येते दुसऱ्यांदा, असं तुम्हाला 16 वेळेस वाचायचे। हे वाचून झाल्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्ची हा 9 मंत्र आहे, याची 1 माळ जप करा। आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती 11 वेळेस जप केली तरीही चालते, पण नाही जमलं 1 वेळा तरी तुम्हाला ते म्हणायचं आहे। तर ही जी सेवा आहे संपूर्ण 9 दिवस आपल्याला करायची आहे। तर कुंकुमार्चन करायचं कसं, कोणी करायचं हे तुम्हाला समजलंच असेल। आता केव्हा करायचं, दिवसभरात केव्हाही करा, काहीही हरकत नाही, कारण नवरात्र आहे। 9 दिवस, पूर्ण 9 दिवसामध्ये कोणतीही वेळ जी आहे ती शुभच आहे आपल्यासाठी, म्हणून दिवसभरात आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला त्यावेळी कुंकुमार्चन केलं तरीही चालणार आहे। आपण म्हणतो ना एकदम सगळंच आवरून रात्री 11-12 वाजता, तर तसं नका करू, दिवसभरात केव्हाही करा। सायंकाळचं म्हणजे संध्याकाळची दिवा आरती आपण लावतो ना त्या वेळेपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता, काहीही हरकत नाही। कुंकुमार्चन करताना आपला देवारातला दिवा हा नेहमी प्रज्वलित असला पाहिजे, कारण की आपण ही सेवा करताना अग्निदेवता ही आपली सेवा आपल्या देवांपर्यंत पोचवत असते, म्हणून अग्निदेवता आपल्या सेवेला साक्षी असते, हे मी जसं नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे। म्हणून प्रथमतः दिवा प्रज्वलित करत जा आणि त्यानंतर कुंकुमार्चन सेवा करत जा। आता नवरात्रामध्ये नेहमीचा जो दिवा आहे किंवा घटाला लावणारा दिवा मला म्हणायचं होतं, तो आपण प्रज्वलित केलेलाच असतो, हरकत नाही। तो दिवा प्रज्वलित असेल तर तुम्ही जो आपल्या देवारातला दिवा आहे तो थोडा का असेना, म्हणजे तेवढ्या वेळापुरता का असेना प्रज्वलित करा। कुंकुमार्चन ही सेवा करताना साडी घातलेली हवी आहे, ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे। तरीही यामध्ये काही तुम्हाला प्रश्न अजून असतील तर नक्की विचारा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन माहितीसह, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।